पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। अजित पवार यांच्या निधनानंतर मंगळवारी 10 फेब्रुवारीला मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती। या संपूर्ण बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी 3 मोठे निर्णय घेण्यात आले। यात इंदापूर बारामतीमधील प्रकल्पांचा समावेश आहे। अजित पवार पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी आग्रही होते। याच पार्श्वभूमीवर पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला। पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी भूसंपादन व अनुषंगिक बाबींसाठी 6000 कोटीचे कर्ज काढण्यात येणार आहे। यात MIDC, MADC आणि सिडको यांची भागीदारी असणार आहे। त्यांच्यामध्ये भागीदारीनुसार कर्जफेडीची जबाबदारी देण्यात आली आहे। या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास मान्यता मिळाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जून 2026 पर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। नवी MIDC व्हावी यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते। या इंदापूर MIDC बाबत आजच्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलाय। इंदापूर तालुक्यातील जंक्शन परिसरामध्ये होणाऱ्या MIDC साठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील 1000 एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला। क्रीडा संकुलाचा प्रस्तावही मंत्रिमंडळाने मंजूर केला। बारामती MIDCतील कटपळ रेल्वे स्थानकानजीक असलेल्या 25 एकराच्या भूखंडावर क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे अजित पवारांचे स्वप्न होते। क्रीडा सुविधांसाठी 75 कोटी 13 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली आहे। त्यातूनच 80,000 चौरस मीटर पेव्हिलियन, जलतरण तलाव तसेच स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।